ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं कळतंय। शिंदे गट मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आहे। 3 जागा शिंदे गटालाच मिळायला पाहिजेत असा हा आग्रह आहे। शिंदे गट मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे ही आग्रही मागणी पाहायला मिळाली आहे। 3 जागा या शिंदे गटालाच मिळायला पाहिजेत असा आग्रह मंत्र्यांनी घेतला आहे। थेट जाऊयात, अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, काय नेमकं घडलं, काय मागण्या आहेत? नक्कीच आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये सर्वच जे मंत्री आहेत ते मंत्री आणि महत्त्वाचे आमदार यांची ही बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये अनेक लोकसभेच्या जागेंचा विचार केला गेलेला आहे। त्यामध्ये मुख्यतः ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि औरंगाबाद ह्या जागा आपल्यालाच मिळायला पाहिजेत असा सूर मंत्र्यांनी लावलेला आहे, असा सूर आमदारांनी लावलेला आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांकडे। त्याचबरोबर ज्या खासदारांचं तिकीट कापलं गेलेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, राजकीय पुनर्वसन त्यांचं केलं जाईल, असंही महत्त्वाचं इथे या पूर्ण बैठकीत ठरलेलं आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात आहे आणि काही दिवसातच तो प्रवेश करेल आणि काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या टचमध्ये आहेत आणि ते लवकरच प्रवेश करते असं धक्कादायक माहिती या पूर्ण बैठकीतून समोर आलेली आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे 4 जागा आहेत त्या 4 जागेसाठी शिवसेनेचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, हे खूप आग्रही आहेत आणि ह्या जागा आपल्यालाच मिळायला पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता मुख्यमंत्री ह्या पूर्ण प्रस्तावाकडे कसं बघतात, मुख्यमंत्री पुढची रणनीती कसं करतात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल ह्या सर्व जो आढावा आहे हा आढावा काही दिवसातच मुख्यमंत्री ठेवणार आहेत आणि त्यानंतर त्यातून काय निघतं, ह्या 4 जागेवरती शिवसेनेचा शिक्कामोर्तब होतो का, या सर्व घडामोडीकडे तर लक्ष लागलेलं आहे। परंतु शिवसेना पक्षासाठी ही जी बैठक आहे ही खूप महत्त्वाची बैठक समजली जाते। अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। आरोप प्रत्यारोपांमध्ये पडू नका, जे काय बोलायचं आहे ते समाजावरती किंवा धर्मावरती कोणतीही भाष्य करू नका, अशा अनेक गोष्टी त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत आणि कोणावरती अन्याय होऊ देणार नाही हे एक महत्त्वाचं आहे। म्हणजे ज्यांचे पत्ते कट झाले, जे नाराज आहेत किंवा जे बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत त्यांचा विचार केला जाईल आणि त्यांचंही पुनर्वसन केलं जाईल असं महत्त्वाच्या काही मुद्दे समोर येत आहेत। परंतु सध्या जे मुद्दे आहेत ते 4 जागेसंदर्भात आहेत आणि या 4 जागेसाठी शिवसेना आग्रही दिसत आहे। नक्कीच, त्यामुळे आता शिवसेनेचा हा आग्रह, ही मागणी पूर्ण होते का, महायुतीत त्यांना जागा मिळतात काय, पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।